शुभमंगल सावधान. लग्न तर व्यवस्थित पार पडलं. त्याचा मूड ऑफ होण्याच्या आधी सर्व विधी पार पाडून घ्या. सावजी काकांनी हळूच भटजींच्या कानामध्ये सांगितलं. भटजींनी आता पटापट मंत्र म्हणायला चालू केलं. तिचं लग्न पार पडलं. ती खूपच खुश दिसत होती. अगदी तिचा चेहरा खूपच खुललेला होता. नवीन नवरीचं ते जणू तिच्या चेहऱ्यावरच होतं. रेहानचा फोटो तिला दाखवण्यात आला होता, पण तिला त्या लग्नामध्ये कोणताच इंटरेस्ट नव्हता. तिला जबरदस्ती तिच्या आईने आणि तिच्या मामाने या लग्नाला होकार द्यायला सांगितला. रेहान हा खूपच सुंदर दिसत होता. असा दिसत होता कोणत्या बी मुलीने त्याच्याकडे पाहिलं तर ती लगेच त्याच्या प्रेमात पडायची. त्याची मेल मेंटेन बॉडी आणि त्याचा शरीराचा गोरा रंग आणि त्याची 6 फूट उंची कोणत्याही मुलीला पसंत पडन असा. पण मंजिरीला त्याच्यासोबत काहीही घेणं देणं नव्हतं. मंजिरी त्याला पास करीत नव्हती. फक्त ती तिच्या आईसाठी या लग्नाला उभी राहिलेली होती. मंजिरी अगदी कामामध्ये अगदी समजूतदार होती. गोरा रंग, पण थोडा काळसर सुद्धा होता. मंजिरीच्या सावत्र आईने आणि सावत्र मामाने हे स्थळ शोधलेलं होतं. आता मंजिरीचं लग्न तर ठरलं होतं. आता मंजिरी रेहानबरोबर आपल्या संसाराचे स्वप्न पाहत होती. एक गोष्ट सतत मनामध्ये तणाव द्यायची, ते म्हणजे रेहान एका मुख्य कार्यक्रमाच्या टायमाला तिथे हजीर नव्हता. मंजिरी मनात विचार करते, लग्नाआधी तर काही पण म्हणतात, पण आता लग्न झाल्यानंतर. मंजिरीच्या मैत्रिणी तिला म्हणल्या होत्या लग्न होऊन घरी आली तरी. रेहान हा गप्पच होता. रेहानने मंजिरीकडे पाहिलं सुद्धा नव्हतं आणि मंजिरीला एक शब्द पण बोलला नव्हता. ही पार पडली. आज मंजिरीची पहिली रात्र होती. मंजिरीला आता रेहानच्या नणंदने तिच्या रूममध्ये नेऊन सोडलं. मंजिरीने आत येताच लाजत लाजत दरवाजा आत ढकलला तर आतमध्ये पूर्ण काळोखाचा अंधार होता. मंजिरीची आज पहिली रात्र आणि काळोख्याची अंधाराची रूम तिच्या काळजामध्ये खसखनी केलं. पूर्ण रूममध्ये अंधार असल्याने मंजिरीच्या पायाला काहीतरी लागलं, पण मंजिरीने अंधार असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मंजिरीने आता भीतीला पकडलं आणि कशीबशी बोर्डाकडे गेली आणि तिने लाईट टाकण्याचा प्रयत्न केला.